आगामी निवडणुका इंडिया आघाडी ताकदीने लढवणार कोल्हापुरात इंडिया आघाडीचा निर्धार। मागील निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी वाचवलं, जनतेला कळालं आता कोणीही लाडकं नाही, आमदार सतेज पाटील यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या साधू महंतांची बैठक। नाशिक त्र्यंबकेश्वरचे आखाडे पहिल्यांदाच एकत्र येणार। शैव आणि वैष्णव आखाड्यांचे प्रमुख पहिल्यांदा एकत्र उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या साधू महंतांची बैठक पार पडणार आहे। धुळे गेस्ट हाऊस रोकड प्रकरणी अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील सह दोघांवर गुन्हा दाखल। 8 दिवस तपास केल्यानंतर गुन्हा दाखल केलाय। मुंबई नाशिक मार्गावरील कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। सिंधुदुर्गात खासदार नारायण राणेंनी केली पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। आपत्तीच्या काळात नागरिकांना तात्काळ मदत पुरवण्याच्या तसंच नुकसान भरपाई देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वी जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी येते महापूजा, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून फटाक्यांची आतिषबाजी। अमरावतीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी पदभार स्वीकारला। आशिष एरेकर यांची पहिल्यांदाच जिल्हाधिकारीपदी नियुक्ती। हिंगोलीत घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळूंच्या पावत्यांचं वाटप। आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते। चिंचपुरी आणि सावरखेडा येथील नागरिकांना लाभ। नागपूरच्या धापेवाडा येथे बायोचार उत्पादन प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण विषयावर 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन। कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित। ईवे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5,000 इलेक्ट्रिक बस भाडेतत्वावर घेण्याबाबत करार। नवीन वेळापत्रकानुसार 5,000 ई बसचा पुरवठा करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत 2023-24च्या स्पर्धेत लातूर पंचायत समितीचा प्रथम क्रमांक। राज्यपाल CP राधाकृष्णन आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार। आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे। मालेगावमध्ये अद्वै हिरे यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि बैठक। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला गती मिळणार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी मेट्रो विस्तारीकरणासंदर्भात चर्चा। महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। भारताने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क 10% कमी करण्याचा निर्णय। कोल्हापूर पालिका क्षेत्रातील शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी आप ॲक्शन मोडवर। शाळा परिसरातील ओपन बारवर बंद करण्यासाठी गस्त वाढवण्याची मागणी आहे। छत्रपती संभाजीनगरात अत्याधुनिक TOD मीटर बसवण्याला सुरुवात। आतापर्यंत शहरातील 17,137 ग्राहकांना लाभ। ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार, महावितरणाचा दावा। कोल्हापुरात 12 जूनपर्यंत मनाईचे आदेश लागू। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश। मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो ॲक्वा मेट्रोचं आचार्य अत्रे स्थानक 6व्या दिवशीही बंद। सोमवारी मुसळधार पावसात स्थानकात झाली होती पाणी गळती। लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक, एकूण 163 लोकल रद्द। आज दुपारी 2 ते रविवारी मध्यरात्री 1 दरम्यान 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा ब्लॉक। मुंबईकरांचा पावसाळा यंदाही खड्ड्यातच जाण्याची शक्यता। काही ठिकाणी कामाला वेग तर काही ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य। राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 411 वर। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।
सिंहगड 3 दिवस पूर्णपणे बंद. अतिक्रमण हटाव कार्य सुरू असल्याने गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी सिंहगड 2 जूनपर्यंत बंद. इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा कंपनीकडून निर्णय. राज्यातील 21,425 वाहनं भंगारात काढली. प्रदूषण नियंत्रणासह प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षतेसाठी राज्य सरकारचा निर्णय. पैठणमध्ये श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचं सुशोभीकरण सुरू. तर मंदिर परिसरात संत एकनाथांच्या जीवनातील काही प्रसंग मूर्ती स्वरूपात साकारण्यात येणार. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गडचिरोलीतील मार्कडेश्वर मंदिरात भाजपच्या वतीनं जलाभिषेक आणि महापूजा. जगन्नाथ बाबा मठ देवस्थान येथून दिंडीचंही आयोजन. बीडच्या आष्टी तालुक्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त तरुणींनी केला अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत फोटो सेशन. संस्कृती शेडगेचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषाचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोली औंढा नागनाथ येथे दुग्ध अभिषेक घालत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी. मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी. राज्यभरात बदल्याचं सत्र सुरू. यवतमाळ जिल्ह्यात नवीन 18 पोलीस अधिकारी नियुक्त तर 21 अधिकाऱ्यांची बदली. बुलढाण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा वाद कायम. पूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कार्यालयाचा ताबा घेतलाय. वर्तमान जिल्हा पोलीस अधीक्षक ही कार्यालयात कार्यरत. भिवंडीत ईदगाह आणि दर्गा रोड परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 20 अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई. पानटपरी आणि फुटपाथ अडवून बसलेल्या दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई. रत्नागिरी लांजा शहरात पावसामुळे वीज पुरवठा खंडित. वारंवार वीज पुरवठा खंडित असल्यानं छोट्या मोठ्या उद्योगावर परिणाम. मुंबईत एकूण 81.25% नालेसफाई तर मुंबईत उपनगरात 75.72% नालेसफाई. पश्चिम उपनगरात 100% नालेसफाईचा दावा तर पूर्व उपनगरात 94.94% नालेसफाईचा दावा तर मिठी नदीची 54.73% सफाई. अकोल्यात कोरगाव मंजू पोलीस ठाण्या हद्दीत गोरक्षकांकडून 6 गायींना दिलं जीवनदान. कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनांचा पाठलाग करून वाहनातून गायींची सुटका. गायीची वाहतूक करणाऱ्यांना मदत केल्याचा पोलिसांवर आरोप. संवादांचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाण्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा. जून महिन्यातील लोकशाही दिवस 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा केला जाणार. बुलढाण्यात साथीच्या रोगात वाढ. दूषित पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यात रोगराई. आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे सुकट नाला ते बस स्थानकापर्यंत रुंदीकरण. मात्र कामादरम्यान नाल्याचं काम न झाल्याने नागरिकांना त्रास. नाले तुडुंब भरल्यानं दूषित पाणी दुकानांमध्ये. यवतमाळमध्ये जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यानं वन्य प्राण्यांची सुरक्षा धोक्यात. पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची गावाकडे धावा तर अनेक घटनांमध्ये वन्य प्राण्यांचा मृत्यू. वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. 10वी-12वीच्या यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस. विद्यार्थ्यांना 5 ते 30,000 रुपयांचं रोख बक्षीस. कौंडण्यपूरची रुक्मिणीची मानाची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार. कौंडण्यपूर ते पंढरपूर 33 दिवसांच्या वारीला आजपासून सुरुवात. बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. बिंदुसरा धरणाचे ड्रोनचे विहंगम दृश्य खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. अमरावतीत 10 दिवसीय नाट्य अभिनय व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन. शिबिरात विद्यार्थ्यांनी केलं पक्षी आणि जंगल निरीक्षण. 10 दिवस विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन. चेहऱ्यावर तेज येण्यासाठी पुणे पालिकेतील अधिकाऱ्यांनी घेतलं 9 लाखांचं इंजेक्शनची किंमत बाजारात 50,000 ते 1 लाख रुपये. खर्च पालिकेकडून घेण्याचा अधिकाऱ्याचा प्रयत्न.
कोल्हापुरात मध्यवर्ती बँकेच्या शाहूपुरी शाखेतील कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरण हाताळण्याचं प्रात्यक्षिक, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचं प्रशिक्षण। आज भारतातील 5 राज्यांमध्ये मॉकड्रिल, जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये मॉकड्रिल तर ऑपरेशन शील्डच्या भीतीनं पाकिस्तान हाय अलर्टवर। नागपूरच्या इंदोरातील उत्थान नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड, ठेवीदारांची 4,54,00,000 फसवणूक। पोलिसांकडून संस्थेच्या अध्यक्षासह 20 जणांवर गुन्हा दाखल, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच घोटाळा केल्याचं समोर। बुलढाणा जिल्ह्यात फलोत्पादन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचं जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आव्हान, तर अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयांना संपर्क साधण्याचं आवाहन। भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही, पाचोरा तालुक्यातील वडगाव येथील शेतकऱ्यांचा थेट महसूल मंत्र्यांना केला फोन। सिंधुदुर्गात झालेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान, भुईमुगासह कलिंगड, कोकम, काजू आणि आंबा फळबागाचं मोठं नुकसान। 74 गावातील 26 हेक्टरवरील शेतीचं नुकसान, 175 शेतकरी बाधित। राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे सुमारे 1 लाख शेतकऱ्यांना फटका, 1,56,055 एकरावरील पिकाचं नुकसान, तर नुकसानीचा अहवाल कृषी विभागानं मागवला, तर अद्याप सर्व जिल्ह्यातील पंचनामे सुरू झाले नाहीत। छत्रपती संभाजीनगरात वारंवार ऊसाची शेती करत असल्यानं महिलांचा आरोग्यावर परिणाम, तर जमिनीत लाहोचा परिणाम वाढल्याने महिलांना अॅनिमियाची समस्या। वाशिमच्या मनोरा तालुक्यात धरणाच्या कॅनॉनला पावसामुळे पडले भगदाड, भगदाडातून शेत परिसरात पाणी शिरले, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शिरूरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात अद्याप पाणी, शेतातील पिके पूर्णपणे खराब, तर शेतकरी संभ्रमात। नाशिक विभागात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे सुमारे 41,000 शेतकऱ्यांचं नुकसान, विभागातील सुमारे 17,533 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान। महाराष्ट्रात 6 ते 10 जूनपर्यंत पाऊस बरसणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज, पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांना शेतीचं काम करण्यास पुरेसा कालावधी मिळणार, कृषी हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय। साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश। कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आपदा मित्रांना प्रशिक्षण, पंचगंगा घाट येथे नदीपात्रात उतरून प्रात्यक्षिक। गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस, अनेक वस्त्यांमध्ये साचलं पाणी, तर जनजीवन विस्कळीत। डम्पिंग ग्राउंड तयार करा या मागणीसाठी नागरिकांनी सिडकोचं वाळूज कार्यालय गाठले, तर गांधीगिरी करत नागरिकांनी शासकीय कार्यालयात फेकलाय कचरा। सांगलीच्या कडेगाव तालुक्यात टेंभू योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पाणी संघर्ष समितीचा मोर्चा, टेंभू अभियंता राजन रेड्डी यार यांची खातेनिहाय चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे शहरात कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर, मनसेचं अनुभव आंदोलन, तर मनसेचं कचरा संकलन करून पालिका अधिकाऱ्यांना दिली भेट। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मुंबई विद्यापीठाच्या कलिरामध्ये ठिय्या आंदोलन, अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेशासाठी तारीख वाढवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। प्रवेश प्रक्रियेसाठी असलेला ॲप 4 ते 5 दिवस बंद असल्याने प्रक्रियेला विलंब। नागपुरात प्रभाग 23 मधील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी भाजपचे माजी नगरसेवक बाल्या बोरकरांचं आयुक्त कार्यालयावर आंदोलन, आयुक्तांना भेटून लवकरात लवकर काम करण्याच्या मागणीचं निवेदन। अकोल्यात 2,800 जन्मदाखले रद्द करण्याचा जिल्हा प्रशासनाचा आदेश, आदेशाविरोधात एमआयएमचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। यवतमाळमध्ये राळेगाव तालुक्यात वडगाव गावाला लागून असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी आहे, मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा आहे।
यवतमाळच्या वणीत मनसेचं खड्ड्यात बसून अनोखं आंदोलन. वणीच्या साई मंदिर ते नांदेपेरा या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले. त्वरित रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन. धुळ्यात लग्नाला गेल्याची संधी साधत चोरट्यांकडून घरफोडी, सोन्याच्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास. पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू. कोल्हापूरमधील शिरोळ या ठिकाणी मोटरसायकल चोरी, मध्यरात्री 3 वाजताची घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. अमरावती शहरात व्यापाऱ्यांच्या घरी छापा टाकून गुन्हे शाखेकडून 11 लाखाचा गुटखा जप्त. व्यापारी राकेश केसवानी अटकेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बहिणीच्या हळदीला बोलून एकाला बेदम मारहाण केली आहे. सातारा ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात संत एकनाथ रंगमंदिराजवळील गल्लीत दारुडे आणि टवाळखोरांचा नागरिकांना त्रास. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. जालन्यात चोरी आणि घरफोडी करणारी टोळी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला कृषी विद्यापीठात बनावट कागदपत्र बनवून अनेकांना स्थायी नोकरी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अनेक कर्मचाऱ्यांना अवैधपणे स्थायी नोकरी स्थायित. बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास. रायगड जिल्ह्यात जादूटोणा करून समस्या सोडवण्याच्या नावाखाली तिघांची फसवणूक. तिघांना सुमारे 40 लाखांचा गंडात. अलिबाग पोलीस ठाण्यात 4 विरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यात सोलर प्लांट योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांची खोटी सही केल्याप्रकरणी तक्रार दाखल. 2 वर्षापूर्वी उभारलेला सोलार प्लांट खोच्या सहाय्याच्या आधारे उभारल्याचं समोर. हिंगोलीत सराईत गुन्हेगाराविरोधात पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून एक गुन्हेगाराला 1 वर्षासाठी स्थानबंध. महाराष्ट्र आणि परराज्यात 35 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार खुर्शीद उर्फ शेरारला अटक. 7 वर्षापासून होता फरार. तर नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई. वाशिमच्या रिसोडमध्ये खासगी कृषी बाजाराच्या कार्यालयाचं कुलूप तोडून 2 चोरट्यांकडून कपाटातील 2,45,000ची रोख रक्कम लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. कराडमध्ये एसटी प्रवास करतानाचा महिलेची चैन चोरीला गेली आहे. चोरट्याला उब्रज पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये मोठी दुर्घटना. पर्वतरांगांमधील हिमनदी फुटली आहे. तर दुर्घटनेत ब्लॅटनगाव हिमनदी फुटतानाचा थरारक व्हिडिओ समोर. बलुचिस्तानमधील सुरब शहर बलूच सैन्याच्या ताब्यात. पोलीस स्टेशनला आग लावल्याचा BLHचा दावा. दहशतवादाला सापासारखे ठेचून काढू. बिहारमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा. भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असतानाच रशियाने पाकिस्तानशी 22,000 कोटींचा करार केलाय. भारताला धक्का लागण्याची शक्यता. लष्करी तांत्रिक मदतीचे दरवाजे खुले होऊ शकतात असा इशारा तज्ज्ञांचा आहे. 5 वेळा IPLचा चषक उंचवणारा मुंबई इंडियन्स 6व्या विजयासाठी सज्ज. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सला नमवत मुंबई इंडियन्सची बाजी. दादरमध्ये 3 जून रोजी पद्मश्री अभिनेते अशोक सराफ, विजय पाटकर, डॉक्टर नीलम गोरे, डॉक्टर प्रदीप ढवळ, सुजाता रायकर यांचा सत्कार होणार. तर माय मीडियाच्या वतीनं सत्कार सोहळा. अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा. सरकारकडून विशेष पुरस्कारानं सन्मानित. अजय देवगण लवकरच दृश्यम 3 मध्ये दिसणार. सिनेमाचं शूटिंग सुरू. लवकरच विजय साळगावकरच्या भूमिकेत उतरणार अजय देवगण. अभिनेत्री अमृता अरोराचा नवा लुक. अमृता अरोरा अलीकडेच बहीण मलायका अरोरा आणि पुतण्या अरहान खान सोबत डिनर डेटसाठी बाहेर गेली होती. अभिनेत्री खूपच बदललेल्या लुकमध्ये दिसली. अभिनेता अर्शद वारसी आणि त्यांच्या पत्नीवर सेबीची कारवाई. शेअर बाजारात फसवणूक, 1 वर्षाची बंदी. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या स्पेनमध्ये. आलिया तिची मैत्रीण तान्या साहा गुप्ताच्या लग्नासाठी स्पेनमध्ये. वेगवेगळ्या लग्न समारंभातील आलियाचे फोटो
सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.